खूप जणाला माझा सेटअप माहिती करून घ्यायचा आहे, जो की खूप सिंपल आहे. ट्रेडिंगमध्ये एंट्री मॉड्यूल जो आहे माझा, तो तुम्हाला मी सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, प्रिव्हियस ट्रेंड कोणता होता, हा बघा, हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो. ओके, यानंतर मार्केटनं काय केलं, एक हायर टाईम फ्रेमच्या सप्लाय म्हणा किंवा रेजिस्टन्स म्हणा, या ठिकाणून आपल्याला एक रिजेक्शन आलेले आहे. रिजेक्शन आल्यानंतर लास्ट जो स्विंग आहे, लास्ट स्विंगच्या खाली आपण क्लोज दिलं होतं आणि क्लोज दिल्यामुळे आपल्याला इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर भेटलेले आहे. त्यालाच आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्टसुद्धा म्हणू शकतो. तर यानंतर आपल्याला काय झालेले आहे, आपल्याला एक फिबोनाची टूल वापरायचा आहे, जो की आहे आपल्याला फिबोनाची टूलमध्ये आपल्याला 80% 70% लेवल वापरायची आहे. यानंतर आणि मार्क कुठे करायची माहिती आहे का, फिबोनाची आपल्याला या ठिकाणी. एक मिनटं, मी तुम्हाला थोडं मागे घेऊन दाखवतो. ओके, तर आपल्याला ही फिबोनाची इथून या इथपर्यंत ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्यानंतर ही जी लेवल येते, ही लेवल गोल्डन झोन आहे आणि या गोल्डन झोनच्या आधी एक इंड्युसमेंट पाहिजे किंवा लिक्विडिटी पाहिजे. या ठिकाणी लिक्विडिटी आहे. एक मिनिट, हे पहा. तर आपल्याला काय झालं आहे, आपण इथून फिबोनाची मार्क केली, लो मार्क केला. यानंतर जी आपली फिबोनाचीची सेटिंग आहे, ती सेटिंगपाशी आपल्याला ड्रॉ करायचा एक सप्लाय. या सप्लायपाशी, सप्लायच्या खाली आपल्याला लिक्विडिटी पण पाहिजे आहे. त्यानंतर जो शार्प मूव आलेली नसावं, ही मूव पहा, स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन आलेली आहे. आणि यानंतर ही लेवल आपली वर्क करणार. जर ही चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर डायरेक्ट इम्बॅलन्स बनवत जर याला ब्रेक केला असता, तर ही इनव्हॅलिड झाली असती. तर आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला पाहिजे होतं स्लो डाऊन मुवमेंट पाहिजे होती. फर्स्ट लिक्विडिटी, सप्लाय, फिबोनाची लेवल आपली जी आहे गोल्डन झोन, त्या गोल्डन झोनजवळ आलेले आहे मार्केट. आणि त्यानंतर पहा तुम्ही, हा जर रिस्क रेशो जर काढला, तर हा रिस्क रेशो आपला जो होतो, SL ठेवायचा आहे आपल्याला याच्यावर. आणि त्यानंतर इथून रिवॉर्ड जो आहे, प्रिव्हियस लिक्विडिटी किंवा आपली डिमांड झोन होती ही, आणि सपोर्टसुद्धा होता. या सपोर्टला आपल्याला टार्गेट ठेवायचे. याचा जो RR आहे मिनिमम आपण 1:5 घेऊ शकतो. आणि याच सेटअपवर आपण फंडेड अकाउंटसुद्धा पास करू शकतो. हा खूप सोपा सेटअप आहे मित्रांनो, मी पर्सनली यूज करतो आणि याला काही जास्त असं लॉजिक लागत नाही. आपण जे 2-3 कन्फर्मेशनवर फक्त ट्रेड घेऊ शकतो. त्यासाठी हा सेटअप माझ्यासाठी तर खूप म्हणजे मला हेल्पफुल झालेला आहे. त्यामुळे मी हा सेटअप तुम्हाला सांगू इच्छितो. हा पहा किती ब्युटिफुल मूव आलेली आहे. आणि आपण हा सेटअप जो आहे, हा सेटअप कोणत्याही पेअरमध्ये यूज करू शकतो. गोल्डमध्ये कमी, पण EURUSD मध्ये जास्त वर्क करेल. फर्स्ट आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर कुठला पाहायचा आहे, आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर फक्त आपल्याला पाहायचा आहे सप्लायला किंवा रेजिस्टन्सला किंवा लिक्विडिटी स्वीप केल्यावर. लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर भेटतोय का पाहायचं. या ठिकाणी काय झालं तर पहा, प्रिव्हियस हाय होता, स्वीप केला आहे. स्वीप केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर भेटलं आहे. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर एक इंड्युसमेंट दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्लो डाऊन मुवमेंट आपल्या झोनपर्यंत आलेली आहे. हा सेटअप खूप बेस्ट आहे मित्रांनो, फॉलो करा.